पंडित भीमसेन जोशींचे ज्येष्ठ चिरंजीव राघवेंद्र जोशी यांच्याशी मुंबईमध्ये गप्पा रंगल्या. निमित्त होतं शब्द गप्पा या कार्यक्रमाचं. राघवेंद्र जोशी यांचं हे गाण्याचं पोर हे आत्मचरित्र देखील गाजलेलं आहे आणि त्या पुस्तकाबद्दल तसंच पंडितजींच्या आठवणींबद्दल सांगतायत राघवेंद्र जोशी. त्यांच्याशी संवाद साधलाय राजू परुळेकर यांनी. एकदा कॉलेजमध्ये असताना, नाही जरा तो अगोदर कॉलेज संपव मग बघू, कारण तो काळ असा होता की त्यांना जे काही सहन करावं लागलं प्रस्थापित होण्यासाठी ही काही सोपी गोष्ट नव्हती. केवळ भीमण्णांचा मुलगा म्हणून गाणं हे करिअर करणं, त्या अगोदर शिक्षण संपव पुढे बघू असं. आणि मी पूर्ण व्यावसायिक झाल्यावर म्हणजे माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन जेव्हा मी बोरवेल रिग घेऊन त्यातही बऱ्यापैकी व्यवसाय केला आणि त्यांना मी खूप वेळा माझे इन्कम टॅक्स रिटर्नही दाखवायचो की मी आता बरा आहे जरा, म्हणजे काहीतरी केलं आहे आयुष्यात. पैसे हे काही अंतिम ध्येय माझं नाही आहे हे. आणि आमचं असलं सगळं बोलणं आमच्या राघवेंद्र स्वामी मठात व्हायचं, कारण तिथे ते एकटे भेटायचे. नाहीतर त्यांच्या आजूबाजूला कायम कोंडाळी त्यांच्यावरचे असलेले पहारेकरी असायचे. तर तेव्हा त्यांना मी म्हणाल्यावर एक मिनिट गंभीर झाले, कारण मी स्थानही असं निवडलं होतं की समोर आमचे श्रद्धास्थान असलेलं राघवेंद्र स्वामींचं वृंदावन, आणि तिथे अर्धी प्रदक्षिणा घातली त्यांनी, डोकं टेकवलं आणि डोकं वर केल्यावर आणि प्रदक्षिणा संपल्या मी त्यांना विचारलं, मी सगळा व्यवसाय बंद करतो, मला काही त्याची इच्छा नाही आहे, माझी पोरंबाळं व्यवस्थित आहेत, माझी बायकोही शिक्षिका होती, त्यामुळे तशी काही चिंता नाही, मीठ भाकरी पुरतं आता मी मिळवतो चांगलं, तुम्ही मला तंबोऱ्याला मागे घ्या, शिकवा ह्याला, हा शब्दप्रयोग वापरायचो आम्ही, तंबोऱ्याला मागे घ्या. तर गंभीर झाले आणि म्हणाले विचार करतो, कारण त्यांना शक्यच नव्हतं मला गाणं. अहो साधी 4 लोकात असं बसलेल्या वेळी प्रोग्रॅमला आम्हाला ओळख दाखवायला बंदी असताना मला गाणं शिकवताय म्हणजे घर पाताळ सगळं वर खाली झालं असतं. आणि त्यांना ह्यातनं जो मानसिक त्रास झाला असता तो त्यांची सहन करायची ताकद तोपर्यंत संपलेली होती. म्हणून त्या काळात मला गाणं त्यांच्याकडनं शिकता आलं नाही. आणि एकदा मात्र बोलून गेली माझ्या मित्राजवळ की तो मी गेल्यावर गाईन, म्हणजे मी गेल्यावर त्यांना असं तिरकेपणे बोलायची काही वेळा सवयाचं, म्हणजे मी आता गाणं करावं, हो पण गाणं मी करणार कसं, मी दुसऱ्या कोणाला गुरु कसा मांडणार, हेच मला एका द्वैतमतवादी अद्वैतमतवादी माहीत नाही. देव एकच, विठोबा एकच मांडणाऱ्याला कुठेतरी जाऊन डोकं ठेवा तर ते कसं जमणार असं मला व्हायचं. ते आता नाही तसं वाटतं तुम्हाला का? ते तुमच्या बरोबर आहे? नाही, मला कधीही वाटत नाही. तुम्ही सकाळ झाली आणि रेडिओ लावा, कुठेतरी भीमण्णांचं भजन ऐकू येतं, वारी दाखवतात टी व्हीवर, बॅकग्राऊंडला भीमण्णाच असतं. इथे उघड्यावर आहे म्हणून आहे, तिथे मालकांशबद्दल माझ्या डोक्यात होतं. म्हणजे आपण थांबण्या अगोदर मालकांश असं मी म्हणणार होतो, पण मला वाटतं की थंडी आहे, गळा साथ. त्याचं कारण असं आहे, मी म्हणेन 2 मिनटं, कारण त्यांनी ते प्रसंग वाचला आहे की मी मालकांशच्या उगमापाशी होतो असं वाटून गेलं. कारण मी प्री डिग्रीला असताना कॉलेजच्या पहिल्या वर्षी असताना भीमण्णा आले, रात्री 10-10:30ची वेळ असेल, आणि मी सगळे घरातले लग्नानिमित्त गावाला गेलेले असल्यामुळे मी एकटाच होतो. मी खानावळीतनं डबा आणून जेवत होतो. मी भीमण्णा आले, पटकन खुंटीवर आपला जॅकेट नेहरू शर्ट अडकवलं आणि त्या काळातलं सगळ्यांचं युनिव्हर्सल फर्निचर ज्यांच्याकडे म्हणजे एक लोखंडी कॉट असायची त्याच्यावर ते आडवे झाले. मी पटकन माझं जेवण आटपलं, हात धुतले पुसले आणि त्यांचे पाय चेपायला सुरुवात केली. कारण भीमण्णांचे पाय हे कायम दुखत असायचे, कायम बैठकीवर तासनतास बसल्यामुळे. आणि मला खूप आनंद व्हायचा त्यांचे पाय चेपताना, आणि त्यांच्या जवळ त्यांना स्पर्शातनं बरंच काही पोचवलं जायचं. आणि माझं हेही लक्षात यायचं की आपण तेजाच्या जवळ होत असं मला वाटायचं. जरा वेळाने म्हणले आता डोकं चेप, मग डोकं चेपताना तर मला मायकेल एंजेलितल्या पुरुषांच्या ज्या मूर्ती मी बघायचो तसं भीमण्णांचं स्ट्रक्चर होतं. भलं भव्य कपाळ, कुरळे दाट केस. एका जागी डोकं चेपताना हात आल्यावर मात्र तो प्रसंग चमकून जायचा. एक गुरुजींनी सवाई गंधर्वांनी अडकित्ता फेकून मारल्याचं जे खूण होती ती अजून तिथे होती. हे सगळं झाल्यावर भीमण्णा म्हणाले आता बास तू झोप. मला वाटलं तू झोप म्हणजे मी आता खाली काहीतरी दुसरं घालून झोपणार,
ते म्हणले तिकडे कुठे झोपतोस, शेजारीच झोप. एवढा मी तरुण मुलगा होतो, पण मला त्यांच्या शेजारी झोपायला मिळतं. कुशीत झोपणं हा जो शब्द असतो तसा मी लहान मूल झालो आणि त्यांच्या कुशीत झोपलो. आणि हळूच मला म्हणाले, त्यांच्यात मिश्किलपणा फार होता किंवा काहीतरी वाटलं असेल. म्हणाले, तुला तुझा आवडता राग कुठला? मी म्हणलो मालकंस. त्या काळात मालकंस अक्षरशः भिनलेला असायचा डोक्यात, तर ते मालकंस गायला लागले. त्यांच्या छातीची कंपनही मला जाणवत होती आणि त्याचवेळी त्यांचे स्वरही कानात जात होते. त्यामुळे आपण मालकंसच्या उगमापाशी होत असं मला वाटून गेलं. असा मी प्रसंग लिहिला आहे, तो ह्यांना आठवतो म्हणून मालकंस. मी मालकंसचा मुखडा फक्त म्हणेन, कारण आवाज चढत नाही आहे. आणि जसं आमच्या किराणा घाण्यांची एक म्हण आहे, ताल गया तो बाल गया, सूर गया तो सिर गया. हां, आता बरीच जण सिर उडवत गात असतात, तो भाग वेगळा. पग लागन रे, लागन रे, लागन पग लागन रे, मोरे महाराजा कुंवरा, पग लागन, लागन रे, मोरे मरा, पग लागन रे, जो चाहूं सो देत, पधारत मोरे राजा कुंवर, पग लागेन रे, घेन रे, घेन. याचबरोबर बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची. तुम्ही बघत राहा ABP.